कालपासून जेवले नाही म्हणता नकळत घडलेल्या उपवासाचं काही फल आहे की काय हे आधी विचारून येतो. म्हणून ते आले रुक्मांगद राजाकडे. रुक्मांगद राजाला म्हणायला लागले, म्हणे महाराज एकादशी म्हणून कोणी उपवास केला नाही, पण काल एक बाई मात्र कालपासून उपवास आहे, पण एकादशी म्हणून काही ते उपवासी नाही राहिले. तिच्या नवऱ्यानं तिला मारलं म्हणून ते कालपासून जेवली नाही. म्हणे कालपासून जेवली नाही का? म्हणे काऊ भाऊ हे चालून का? म्हणे रुक्मांगद राजा ते तुम्ही आता नाही दुसरं कोणी तर बोलावून पाहा. मग झालं काय की राजाने तिला बोलावलं. त्या वहीला साशंकित राजा लावी म्हणे हा तर एकादशी या उद्देशाने तर ते उपवासी राहिले नाही, पण उपवास मात्र तिला घडलेला आहे. कदाचित त्याचे पुण्याला म्हणे मिळू शकतं. म्हणून साशंकित राजा लावी म्हणे हा बाई या विमानाला स्पर्श कर. आणि ज्या वेळेला राजा असं म्हणाला आणि त्या बाईने जसा हात लावला विमान क्षणात विमान क्षणात साशंकित राजा लावी वर्णन करतात. साशंकित राजा लावी म्हणे हात म्हणे बाई या विमानाला हात लावल्या बरोबर विमान क्षणात उचलले. जाऊ बरोबर करायला जवळाला काही त्या इंद्राच्या सेवकाने बरोबर येतो बा असं म्हणाव. जाता जाता तेवढी सोडण्याचे ज्या म्हटला राजांनी नकळत केलेल्या उपवासाचं एवढं पुण्य, कडून जर उपवास केला तर केवढं पुण्य असत. म्हणून एकादशी रुक्मांगद राजाला एकादशी विषयी आकर्षण निर्माण झालं. नव्हे त्याला छंदच जडला. स्वतः एकादशी करतो आणि लोकांना सांगतो. दशमीला दिंडी काढतो. दशमी दिंडी जागरण दशमी दिंडी जागरण दशमी दिंडी जागरण एकादशी हरि कीर्तन एकादशी हरि कीर्तन एकादशी हरि कीर्तन एकादशी हरि कीर्तन द्वादशी सोडे पारणे द्वादशी सोडी पारणे द्वादशी सोडी पारणे द्वादशी सोडी पारणे Thank you.
काढत असते एकादशीला काय दिंडी का काढावं लागते त्याचा काय त्याच्या पाठीमागचं रहस्य समजलं पाहिजे की नाही. दशमीला दिंडी काढण्याचा उद्देश हा आहे की का आज दिंडी निघाली बेटा कशी काय निघाली. अहो उद्या एकादशी आहे ना. अरे बाबा उद्या एकादशी आहे का. लोकांना जागृत करण्याकरता दिंडी काढायची असते. आती टाळ दिंडे मोके नाम गाणे 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 गजरा दिंडी का काढायची आणि दशमीला का काढावे. उद्या एकादशी आहे याची लोकांना जागृती व्हावी लोकांनी एकादशी करावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. एकादशीला दिंडी करून काय फायदा आहे. दिंडी आज एकादशी आहे ना त्याने केली नाही इच्छा असन तो काय करते काय मग संध्याकाळची दिंडी असं कसं करा मुरा 15 दिवसानं त्याला काही पता नसते कवायची एकादशी. अरे दिंडी काय एकादशी मागच्या एकादशीला ठरवलं होतं करीन म्हणून आता केलं हे केलं. म्हणजे दिंडी का काढत असते कोणती गोष्ट विधीनं व्हायला पाहिजे असते ना व्हायला काय काय. दशमीला दिंडी का काढायची उद्या एकादशी जागृती लोकांना व्हावी म्हणून दशमीला रुक्मिणीगत राजाचे सेवक दौंडी जायचे. ऐका हो ऐका लोकांना सांगत होते रुक्मिणीगत राजाची ताकीद आहे संगे सकळाशे एकादशी करा संगे सकळाशे एकादशी करा संगे सकळाशे एकादशी संगे सकळाशे